माझ्या विरोधामध्ये एक प्रस्थापित घराण्यातला सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला आणि सातत्यानं मतदारसंघ बदलत फिरणारा त्यांचा युवराज या ठिकाणी उभा आहे। म्हणजे एका दगडामध्ये प्रकाश घाडगेला बी नीट केलं आणि मलाही नीट केलं। म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका ह्या अशा काहीतरी ऍडजस्टमेंट, काहीतरी कुरापती, काहीतरी ऍडजस्टमेंट, काहीतरी गेम करून निवडणुका ते जिंकत आलेले आहेत। किती ऍडजस्टमेंट करणार आहात, किती ह्या जिल्ह्याचं वाटोळ करणार आहात? आता ह्याला थांबवणं गरजेचं आहे। ह्या जिल्ह्यातली हुकुमशाही, ही घरंदाजशाही, ही ऍडजस्टमेंटशाही आता संपवण्याची वेळ आलेली आहे। परभणी आता लोहा तो अब झाकी आहे, परभणी तो अभी बाकी आहे। नमस्कार मंडळी, गावचावडीच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे। आज शेवटचा दिवस आहे। मी सध्या परभणी जिल्ह्यातल्या सिंगणापूर सर्कलमध्ये आहे। सिंगणापूर सर्कल हे चर्चेत येण्याचं कारण म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये वरपुडकर पॅटर्न राज्यभरात गाजला होता आणि त्या सुरेश वरपुडकरांचे जे मुलगा आहेत शमशेर वरपुडकर याच विभागातून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात एकनाथ साळवे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत। आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की इथल्या मतदार या सर्कलमध्ये काय परिस्थिती आहे, एकूणच एकंदरीत कसा प्रचार झाला आहे आणि आज शेवटचा दिवस आहे। तुमच्या या सगळ्या प्रचारामध्ये लोकांनी तुम्हाला प्रतिसाद कसा दिलाय किंवा काय कुठले मुद्दे चर्चेत आले होते? तुमचं नाव सांगा। मी सिंगणापूरचा रहिवासी एकनाथ रामकिशनराव साळवे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभा आहे। माझ्या विरोधामध्ये एक प्रस्थापित घराण्यातला सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला आणि सातत्यानं मतदारसंघ बदलत फिरणारा त्यांचा युवराज या ठिकाणी उभा आहे। त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवत आहे। माझी निवडणूक गावातल्या आणि परिसरातल्या सगळ्या युवकांना हातात घेतलेली आहे। माझी निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक आहे। माझी निवडणूक ही एक लोकांनी ठरवलेला निर्णय आहे। या जिल्ह्यातल्या तमाम जनतेनं ठरवलेलं आहे की एकाच कुटुंबातली घराणेशाही संपवण्यासाठी लोकांनी निर्धार केलेला आहे आणि येत्या 9 तारखेला तुम्हाला परत ह्याच ठिकाणी यावं लागेल आणि बाईट घ्यावं लागेल की हे कसं घडलं। त्यावेळेस मी नक्कीच सांगेल की हे लोकांनी घडवले। या 8-10 दिवसामध्ये तुम्हाला लोकांची तुम्ही चर्चा करतायत त्यावेळेस लोक तुम्हाला काय बोलतायत किंवा काय एकंदरीत काय लोकांच्या मनात काय चाललंय? लोक म्हणतात हे किती दिवस चालायचं की गेले सातत्यानं 40 वर्ष झालं ज्याच्या पाठीमागे आपण उभे आहोत त्याला एवढी सत्याची आस का असावी की आज जिल्ह्यामध्ये त्यांनी 5 जणाला कुटुंबातल्या उभं करावं आणि कार्यकर्त्यांना काय 17 उचलायचं का? कार्यकर्त्यांना काय करायचं? तुम्ही 5 मतदारसंघ म्हणजे साधारणतः 1 लाख मतदाराच्या वर तुम्ही जबरदस्तीने अत्याचार करतात। एक प्रकारचा बलात्कार आहे जनतेवर। घरातले माणसं तुम्ही लादताय 5-5 माणसं, हे हुकुमशाही नाही तर काय झाली? आणि मला वाटतं मी कुठंतरी ऐकलं पत्रकारितेमध्ये की ही तर अमरवेल आहे। ही अशी अमरवेल निश्चित ही जनता मुळात सगळं उपटून फेकून देणार आहे। 5च्या 5 ठिकाणी ह्याचा बुकना वाजणार आहे। किती वर्षापासून तुम्ही या सगळ्या राजकारणात आहात, समाजकारणात आहात, लोकांच्या सेवेसाठी आहात? आपल्याला स्पष्टपणे सांगतो की मला मतदानाचा लोकशाहीनं ज्यावेळेस अधिकार दिला त्यावेळेस लोकशाहीच्या अधिकारामध्ये पहिल्यांदा माझं मतदान मी माझं स्वतःला केलेलं आहे। म्हणजे मला मतदानाचा अधिकार आला त्या दिवशीपासून मी राजकारणात आणि समाजकारणात आहे आणि मागच्या सातत्यानं 20 वर्षापासून ह्या कुटुंबाच्या विरोधामध्ये, ह्यांच्या विचाराच्या विरोधामध्ये, ह्यांच्या वागण्याच्या विरोधामध्ये, ह्यांच्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये मी सातत्यानं 20 वर्षापासून संघर्ष करत आलेलो आहे। आणि माझ्या ह्यापूर्वीच्या झालेल्या निवडणुकामध्ये स्पष्टपणे सांगतो की ज्याच्या आईच्या विरोधात मी निवडणूक लढलो आणि लंडी मंडी करून त्यांनी मला जे पाळलं थोड्या मतानं, आता त्या पोराला पाडायला मला काय अडचण आहे का? काय माझ्या देखत जन्मलेला शमशेर मी न पाडायला काय झालं मला? ज्या सुरेश वरपुडकरांची 40 वर्षे परभणी जिल्ह्याच्या या राजकारणात सत्ता आहे, त्यांचे ते पहिल्यांदा आमदार या सिंगणापूर मतदारसंघातून आले। तत्कालीन सिंगणापूर मतदारसंघ होता। तुम्हाला माहिती आहे ती निवडणूक वगैरे काय होती, काय परिस्थिती होती त्यावेळी? मी आणि आदरणीय वरपुडकर साहेब एकाच शाळेत शिकलेले म्हणायला हरकत नाही। ते जरी आमचे राजकीय गुरु असले तर सगळ्या राजकीय डावपेचामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये खारीचा वाटा माझा सुद्धा होता। ह्या मतदारसंघात झालेल्या सगळ्या निवडणुका लोकशाही मार्गाने न जिंकता कुठलं तरी लोकांना भावनिक करणे, कोणातरी लोकांना आमिष दाखवणे, कुठला तरी पॉलिटिकल गेम करणे आणि निवडणूक मारून नेणे ह्या पद्धतीवर आतापर्यंत राजकारण ह्या मतदारसंघात झालेलं आहे। पहिली निवडणूक आठवते का ते? निश्चित आठवते। कैलासवासी आमदार बालासाहेबजी दामपुरीकर यांचं आजही सिनियर लोक आमच्या भागातले आज बरेच त्या काळातली मंडळी हयात नाहीत, पण ज्या लोक हयात आहेत
ते लोक आजही कैलासवासी बाळासाहेबांचं नाव घेतल्याच्या नंतर मनामध्ये त्यांच्या भावना, मनाबद्दल त्यांच्याबद्दलचा आदर आजही जागा होतो. त्यांना भावनिक करून त्यांचं त्यावेळेस थोडंसं अनैसर्गिक निधन म्हणता येईल. कमी वयामध्ये त्यांची एक्झिट झाली आणि त्या एक्झिटचा फायदा तुम्हाला जे सांगितलं की भावनिक राजकारण, त्यावेळेस मग त्यांचा कैलासवासी बाळासाहेबांचा दांपोरीकरांचा फोटो लावून त्यावेळेस ही अपक्षाची निवडणूक आम्ही हाणली. त्याच्यानंतर पुढची निवडणूक कारखान्याचं गांजर दाखवून हाणली. त्याच्या पुढची निवडणूक आणखी काहीतरी मारुतीराव महाराजांचा फोटो घेऊन निवडणूक मारली. असं भावनिक करून ह्या मतदारसंघातल्या सगळ्या निवडणुका इथून ह्या प्रस्थापित पुढाऱ्यांना मारलेल्या आहेत. यासोबतच तुमच्या विरोधात दुसरे उमेदवार आहेत तिथे पांडुरंग खिल्लारे, त्यांचं कसं तुम्हाला आव्हान आहे? कारण आता सध्या शिवसेनेचं परभणी जिल्ह्यामध्ये सातत्यानं वर्चस्व राहतं, लोकसभेत असो किंवा कशात असो, ते त्यांच्याकडे कशा पद्धतीने? नाही, तो उमेदवारच नाही, तो जुली भगतचा एक पार्ट आहे. म्हणजे जसं एखादा जॉईंट बसवायचं काम करते तसं एक त्या ठिकाणी उमेदवार जो दिलेला आहे तो डमी उमेदवार आहे. तो उमेदवार होऊच शकत नाही. ते एक कुठंतरी एका उमेदवाराला उमेदवारी देऊन त्या उमेदवाराला ऐनवेळेस काढता येईल का, आणि काढण्यासारखा जर उमेदवार कोण असेल तर तो गावातला उमेदवार त्यांनी दिलेला आहे, जेणेकरून मताचं डिवायडेशन जे होणार आहे ते डिवायडेशन करून काही मतं स्वतःचा विनिंगसाठी प्रयत्न होऊ शकतो का, ह्याच्यासाठी केलेला हा उमेदवार आहे. बऱ्याच वेळेस मागच्या 2-3 निवडणुकामध्ये असंही बघितलेलं आहे. माझ्याच विरोधातली एक निवडणूक आहे की मी त्यावेळेस काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होतो. आदरणीय वरपुडकर साहेबांनी त्यांच्या पक्षाचा एक घड्याळीचा आमचा स्नेही, आमचा नातेवाईक प्रकाशराव घाडगे ब्राह्मणगावचे यांना उमेदवारी दिली होती. आणि मोहनराव फडक आताचे जे आमदार, माजी आमदार आहेत आमच्या ह्या मतदारसंघातले, ते एक जिल्हा परिषदेला माझ्या समोर उभे होते. त्यावेळेस शेवटच्या दिवशी पॉलिटिकल गोष्टी डोळ्यासमोर ठेवून वरपुडकर साहेबांनी लास्ट मोमेंटला सांगितलं की साळवे आपल्याला काही परवडणार नाही, घडी आपली 3 नंबरला आहे, त्याच्या कार्यकर्त्याला बान करायला लावला. म्हणजे एका दगडामध्ये प्रकाश घाडगेला बी नीट केलं आणि मलाही नीट केलं. म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका ह्या अशा काहीतरी ऍडजस्टमेंट, काहीतरी कुरापती, काहीतरी ऍडजस्टमेंट, काहीतरी गेम करून निवडणुका ते जिंकत आलेले आहेत. ते ऍडजस्टमेंट आता होईल या निवडणुकीत? 100% होणार, 100% होणार. काहून ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपल्या जिल्ह्यातल्या राजकारण्यांना ठरवलेलं आहे, ह्या जिल्ह्यातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांना ठरवलेलं आहे की ह्या जिल्ह्यामध्ये दुसरं रोप उगवू द्यायचं नाही. या ठिकाणी आपली सत्ता काबीज करायची. तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, मी तुझ्या विरोधात बोलतो, पण मी तात्पुरताच राहील, आपण पुन्हा नंतर एक होऊ. आज तुम्ही महानगरपालिकेत बघितलं असेल काय, ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेत बघितलं असेल काय. म्हणजे आम्हाला किळस यायली की 35-40 वर्षापूर्वी जे तत्वाचं राजकारण होतं, तत्वाचे विचाराचं राजकारण होतं, हे राजकारण आज कुठल्या स्टेजला गेलंय? किती ऍडजस्टमेंट करणार आहात, किती ह्या जिल्ह्याचं वाटोळं करणार आहात? आणि ही आमच्या तमाम जनतेला आजच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमानं एवढीच विनंती करेल की बाबा आता बस करा, ह्या लोकांना आता थांबवा. आता ह्यांना थांबवणं गरजेचं आहे. ह्या जिल्ह्यातली हुकुमशाही, ही घरंदाजशाही, ही ऍडजस्टमेंटशाही आता संपवण्याची वेळ आलेली आहे. ह्या वेळेस प्लेन कार्यकर्ते, सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारे, सामाजिक क्षेत्रात काम करणारे, संघर्षामध्ये उतरणारे, रस्त्यावर येणाऱ्या कार्यकर्त्याला यावेळेस तमाम जनतेनं निवडून देण्याची गरज आहे. आणि असं जर झालं तर निश्चित कदाचित हे पुढारी लोकांना भीती वाटेल लोकशाहीची, ह्या लोकांची, मतदाराची. अन्यथा हे मस्तावलेत. हे उद्या आज 5-5, 6-6 जण उभे करायलेत. उद्या कदाचित त्याला जर जमलं तर 4-5 जण मिळून आपल्या कुटुंबातले सगळेच माणसं सगळ्या मतदारसंघात उभे करतील. आणि जिल्हा परिषद ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ह्या ठराविक लोकांची जिल्ह्याच्या होऊन जाईल. आणि मग सर्वसामान्य माणसाला, कार्यकर्त्याला आमदारकीला ह्याचा जय म्हणायचा, खासदारकीला ह्याचा जय म्हणायचा, आणि जिल्हा परिषद किंवा मार्केट कमिटी आल्या की ह्याच्या पोरायचा जय म्हणायचा, अशी परिस्थिती येऊन जाईल. त्याच्यामुळे नम्र विनंती आहे की ही घाण एकदा आता साफ केली पाहिजे. मागच्या काही दिवसांपूर्वी नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. नांदेड जिल्ह्यातलं उदाहरण आहे, ते तुम्ही बघितलंच असन. तसा काही लोकांमध्ये चर्चा, भावना, काही प्रतिसाद उठतो, तुम्हाला ऐकण्यात येतोय का? काय 100% होणार. लोक म्हणतायत परभणी आता लोहा तो अब झाकी आहे, परभणी तो अभी बाकी आहे. लोह्यामध्ये एकाच घरातले 6 साफ केलेत. परभणी जिल्ह्यामध्ये एकाच घरातले आता 5 साफ होणार आहेत. शेवटी तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? अगदी आज प्रचाराचा शेवट आहे, संपतोय आणि 2 दिवसानं मतदान आहे. तुमच्याकडून लोकांना काय आव्हान असणार? माझ्याकडून एवढंच आव्हान राहील की आज जो महापूर आहे, तुम्ही शेवटच्या टप्प्यात आलात.
मुलाखतीला, या ठिकाणी दारूचा, पैशाचा, बकऱ्याचा, मटणाचा हे महापूर आलेला आहे. म्हणजे अक्षरशः लोक सांगतायत की काही ठिकाणी ह्यांच्या ज्या भट्ट्या पेटल्यात, काय म्हणतात त्याला, भट्टीच म्हणायचं का, त्या भट्ट्या पेटलेल्या आणखी विजल्याच नाहीत आणि तिथं काम करणारे किंवा तिथं येणाऱ्याचे नशा आणखी उतरलेलेच नाही. मला भीती आहे की तिथं गेलेले लोक मतदानाच्या दिवशी तरी येतील का नाही, की म्हणजे कदाचित ते तिथंच पडलेले राहतील, अशी एकंदर परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुज्ञ मतदाराला मी एवढंच आव्हान करेल की बाबा, मी एक शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे, एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. पैशाचा महापूर, प्रचंड पैसा त्यांनी डांबरातून, गिट्टीतून, मुरमातून, रोडाच्या रोड गायब करून, या ठिकाणी गुत्तेदारी करून, या पर्सेंटेज घेऊन सगळ्या मार्गानं जसा जमल तसा कमवलेला पैसा आज एका क्षणिक निवडणुकीसाठी तो खर्च करणार आहे आणि 5 वर्षाकरता तुम्हाला विकत घेणार आहे. मागचा इतिहास असा आहे की ज्या मतदारसंघात हे महाशय गेले, ह्या कुटुंबातला प्रतिनिधी गेला, पुन्हा 5 वर्षानंतर त्या मतदारसंघ बदलतो आणि 5 वर्ष तिकडे जातच नाही पुन्हा काम करायला आणि भेटायला लोकांना. आज तुम्ही आमच्या उमेदवाराच्या संदर्भात माझं आव्हान आहे की तुम्ही ह्या उमेदवारानं, माझ्या विरोधात जो उमेदवार आहे त्या उमेदवारानं ह्या ठिकाणी उभं राहून ऊसाचे एक 10-5 जातीची नावं सांगितले, कापसाचे एक 5-7 व्हरायटीचे नावं सांगितले, केळी कुठं लागतात, याला किती दिवसाचा कालावधी असतो, अशा पद्धतीची जर स्वतःतून माहिती दिली तर मी माझी उमेदवारी आज सुद्धा परत घ्यायला तयार आहे. ह्या माणसाला शेती क्षेत्राशी शून्य नॉलेज आहे, बाकी सर्वसामान्याच्या सामाजिक प्रश्नाचं शून्य नॉलेज आहे, कुठल्या लग्न कार्यक्रमामध्ये ह्यांचं हजर राहायचं काहीच कारण नाही. अशा उमेदवाराला ज्यांना सामाजिक भान नाही, या ठिकाणी विकासाचं भान नाही, अशा माणसाला जर तुम्ही मतं देणार असताल तर निश्चित आपल्या पायावर दगड मारून घेतल्यासारखी भावना ह्या भागातल्या लोकांच्या मनात, युवकाच्या मनात तयार झालेली आहे. म्हणून ह्या भागातल्या युवकांना, युवा शक्तीनं ठरवलेलं आहे, परिवर्तन अटळ आहे, लोहा पॅटर्न सक्सेस आहे, परभणीतल्या 5च्या 5 आउट आहेत. सगळ्यात शेवटचा प्रश्न की तुम्ही राष्ट्रवादीकडून आहात, सध्या राष्ट्रवादी असेल किंवा महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, दादा आज आपल्यात नाहीत, अत्यंत कामाचा माणूस होता. कधी तुमचा दादाशी संपर्क झालाय, तुम्ही दादांचं काम घेऊन गेलात किंवा कशाच्या माध्यमातून तुम्हाला अनुभव आलेला आहे का, तो सांग. कैलासवासी आदरणीय अजितदादा यांच्याबद्दल बोलावं थोडं जिल्ह्यानं किंवा संबंध महाराष्ट्रानं कमी. काही दिवसामध्ये कदाचित दादा देश पातळीवरचे नेते झाले असते. माझा काही कामानिमित्त म्हणजे एका जिल्ह्याच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात दादाचा माझा वैयक्तिक 5-6 वेळेस संबंध आला. आमच्या नरसिंह सहकारी साखर कारखाना जो की वरपुडकरांनी मोडून खाल्लाय, ज्याला MSC बँकेचं कुलूप लागलं होतं आणि त्या कारखान्यामध्ये पूर्ण जंगल झालं होतं, कारखाना मोडकळीस आला होता, 3 वर्ष बंद होता कारखाना आणि एका निवडणुकीमध्ये वरपुडकरांच्या चिरंजीवाला पाडून बंद कारखान्याचा मी चेअरमन झालो. चेअरमन झाल्याच्या नंतर मनामध्ये एकच इच्छा, एकच भावना ठेवून मी दादाकडे सातत्यानं पाठपुरावा करू लागलो की आमचा हा आजारी नरसिंह साखर कारखाना, सहकारी साखर कारखाना तुम्ही पुनर्जीवित करा. असं बऱ्याच वेळेस सातत्यानं माझा पाठपुरावा आणि आग्रह बघून दादा मला म्हणले, अरे तुझ्या जिल्ह्यामधले का माणसं आहेत का रे, म्हणजे आरोतुरा बोलायचे दादा, लाडानं बोलायचे. आणि आम्ही समजायचो की ज्या दिवशी दादा आरोतुऱ्यात बोलले, लाडानं बोलले, त्या दिवशी आपलं काम मार्गी लागलं. दादा मला म्हणले, तू तरी काय दिवा लावणारच रे म्हणले त्या परभणीमध्ये, सगळ्यांना मी इतकी मदत केली, म्हणले ब्रह्मदेव जरी आला तर हा कारखाना हे लोक चालू शकत नाहीत आणि तू काय दिवा लावणारस, काय म्हणले तुझ्याकडं. मी म्हणलं दादा माझ्याकडे काही जरी नसलं तर माझ्याकडं माझी एक भावना आहे मनामध्ये की हा आजारी कारखान्याच्या चिमणीमधून धूर निघावा, त्याच्या उत्पादन विभागामधून साखर बाहेर पडावी, हे माझी भावना आहे. आणि तुम्ही ह्या चांगल्या भावनेसाठी निश्चित पाठीशी असताल म्हणून मी तुमच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करतोय दादा, माझा हा कारखाना तुम्ही चालू करून द्या. आणि दादानं एकदम मोठे मनाचं मोठेपण दाखवलं आणि माझ्यासारख्या सामान्य अति छोट्या कार्यकर्त्यावर एक जबाबदारी दिली की चल थोय पुढं, मी तुला मदत करतो, तू कारखाना हा प्रायव्हेट कर आणि ह्या भागातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून हा कारखाना पुनर्जीवित करूया. आणि दादानं बोललेला शब्द पाळला. ह्या जिल्ह्याच्या तत्कालीन मंत्री फौजिया मॅडम, विजयराव भांबळे, मी स्वतः, काही व्यापारी, अशा सगळ्यांना मिळून एक ग्रुप केला
एक टीम एक कमिटी केली आणि हा कारखाना आम्ही पुनर्जीवित करण्याचं काम केलं आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये या कारखान्याच्या चिमणीमधून आमच्या डोळ्याला धूर बघायला मिळाला, साखर बघायला मिळाली आणि त्या ठिकाणी आम्ही तृप्त झालो. मी एवढंच सांगल की आज आमचा नरसिंह साखर कारखाना कोणीही चालू, इथला जो धूर दिसतोय, इथं जे साखर पडलेली दिसते, ह्याचं श्रेय आदरणीय मी कैलासवासी अजितदादा पवारांना ह्या ठिकाणी मुद्दाम देऊ इच्छितो. खरं तर ह्या दादांच्या आठवणी सगळ्या महाराष्ट्रातच आहेत आणि याशिवाय सिंगणापूर मतदारसंघाचे जे एकनाथ साहेब जे उमेदवार आहेत त्यांनी आपल्याशी एकंदरीत सगळ्या परिस्थितीशी आपली चर्चा केली आहे. शिंगणापूर मतदारसंघ तुम्हाला सांगितल्यासारखं की तो चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे वरपुडकर पॅटर्न आणि आता या वरपुडकर पॅटर्नमधील त्यांचेच सुरेश वरपुडकरांचे जे मुलगा आहे शमशेर वरपुडकर या सर्कलमधून निवडणूक लढवत आहेत. बघूयात पुढच्या काळामध्ये 2 दिवसावर मतदान आहे. इथल्या लोकांनी काय घेतलंय, त्यांनी सांगितलंय तसं जनतेने ही निवडणूक हातात घेतले. इथं लोहा पॅटर्न घडवण्यासाठी लोहा पॅटर्न अटळ असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पण तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ह्या शिंगणापूर मतदारसंघातले सर्कलमधले काय प्रश्न आहेत, त्याच्यावर कोण मार्ग काढू शकतो नक्की कमेंटमध्ये सांगा. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.